नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सिंपल कुर्तीची कटिंग दाखवणार आहे। त्यासाठी आधी मी उंची घेतली आहे। तुमची जेवढी उंची असेल त्यात 2 प्लस करायचं। ही कुर्ती सगळ्या मापावर तुम्ही कटिंग करू शकता। आता मी कमर उंची घेतली आहे। कमर उंची 15, त्यानंतर सीट उंची 21। मैत्रिणींनो, सिंपल कुर्तीची कटिंग अगदी सोपी असते। तुमचं मेजरमेंट घेऊन हेच फॉर्म्युला वापरून तुम्ही कटिंग करू शकता। आता कमर उंचीची रेष आखून घ्यायची, सीट उंचीची रेष आखून घ्यायची। मी शोल्डर घेणार आहे। शोल्डर आहे 6.5। खाली पण 6.5, अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे। इथे मी मुंडा घेतला आहे 7। आता खांदा उतार अर्धा इंचावर घ्यायचा आहे। गळा खोली 2.5 इंचावर घेतली आहे आणि मागचा गळा आहे 3.5। गोल आकार देऊन द्यायचा आहे। लगेचच मी ह्याच्यावर पुढच्या गळ्याचा पण आकार करून घेते। पुढचा आकार आहे 6.5 वर, त्यात अर्धा इंच मिळवून 7 इंचावर पुढचा गळा आकार देऊन दिला आहे। इथे मागे मुंडाचा राऊंड 1.5 इंचावर आणि पुढचा 1 इंचावर राऊंड घेऊन घ्यायचा आहे। हा डबल फोल्ड केलेला कपडा आहे, बंद बाजू माझ्याकडे आहे। आता इथे मी चेस्टचं माप टाकत आहे। चेस्ट आहे 36, 36चा चौथा भाग 9 प्लस 2 इंच। आता कंबर घेर घेतला आहे। कंबर आहे 32, 32चा चौथा 8 प्लस 1.5 इंच। सीट राऊंड घेतला आहे। सीट राऊंड आहे 38, त्याचा चौथा भाग 9.5 प्लस 1.5 इंच आणि खालचा घेर 10 प्लस 1.5 इंच। मार्जिन रेष आणि मापाची रेष आखून घ्यायची आहे। आता मागचा टक्स घेत आहे। मागचा टक्स 11 उंचीवर रेष देऊन 7.5 इंचावर टक्स घ्यायचा आहे। मागचा रुंदी 3.5 मध्य काढून जोडून घ्यायचा आहे। मैत्रिणी, सोपी पद्धत दाखवली आहे। फक्त तुमचं माप टाकून त्यात मार्जिनचा हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही कटिंग करू शकता। मैत्रिणींनो, सोपी कुर्ती कटिंग आहे। यात काहीही करायचं नाही आहे। यात फक्त उंची, कमर उंची, सीट उंची, कमर घेर, छाती घेर, मुंडा, शोल्डर हेच माप लागतं। अंगावरून घेणार तर 3 इंच मिळवायचं आणि तुम्ही कपड्यावर जर मेजरमेंट करणार तर त्यात अर्धा इंच मिळवून माप टाकायची। मैत्रिणींनो, आता आपण हे कटिंग करून घेऊया। 4 फोल्डमध्ये कपडा आहे। मी सोबत मागचा पुढचा भाग सोबत कापून घेतला आहे। आता मी कटिंग करून घेत आहे। सिंपल कुर्ती कटिंग आहे। मैत्रिणी, पुन्हा मेजरमेंट सांगत आहे। उंचीमध्ये प्लस 2 इंच मिळवायचं। शोल्डर 6.5, मुंडा 7, गळा खोली 2.5, कमर उंची 15, सीट उंची 21, छाती 36, कमर 32, सीट राऊंड 38 आणि खालचा घेर 20, त्याचा अर्धा 10 प्लस 1.5 इंच। मैत्रिणींना कटिंग झाली आहे। आता आपण जो टक्स पॉइंट आहे मागचा टक्स तो आपण आखून घेणार आहोत। त्याआधी पुढची भागाची कटिंग करूया। हा पुढचा भाग मी कट करत आहे। पुढचा गळा आहे 6.5 प्लस अर्धा इंच मिळवला आहे। तुम्हाला जसा हवा तसा गळा तुम्ही आखून घ्यायचा आहे। आधी मी मागचा गळा कापला, मग पुढचा, आणि जो मागचा गळा कापलेला आहे तो मागच्या कपड्यावर कुर्तीवर ठेवून तो जसा तसा आखून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही कुर्तीचं मेजरमेंट घेऊन कुर्ती कटिंग आणि शिवू शकतात।
तुम्हाला लूज हवं असेल तर अर्धा इंचाचं लूजिंग घ्यायचं आणि जर अंगावरून माप घेत असेल तर छातीमध्ये 3 इंच मिळून छातीचा चौथा भाग करून त्यात तुम्ही 1.5 किंवा 2 इंच मार्जिन घेऊन हे करू शकतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मैत्रिणींनो, मी मागचा टक्स 11 इंचावर घेतला आहे. त्याच्या खाली 7 इंचावर घेऊन त्याचा मध्य काढून अर्धा इंचावर टक्स घ्यायचा आहे. रुंदी 3.5 घेतली आहे. आता मी हे छापून घेत आहे. तुम्हाला मागे टक्स हवे असणार तर घ्यायचे, नाही तर गरज नाही आहे. मागे टक्स घेतल्याने आपला कमरेचा शेप छान दिसतो, फिटिंगला छान दिसते. सोप्यात सोपी मेजरमेंट टाकून मी सिंपल कुर्ती दाखवली आहे. मैत्रिणी, पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कुर्तीची कटिंग झाली आहे. आता आपण बाहीची कटिंग करूया. मैत्रिणी, इथे 3/4 बाही घेणार आहे. बाही उंची आहे 14, त्यात आपण 2 इंच मिळवायचे. बाहीची उंची 14, मी प्लस 1 इंच 15 घेतली आहे. आणि बाही रुंदी छातीचा चौथा प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे. मी इथे बाहीला जॉईंट देणार आहे. कॅप हाईट 3.5 इंचावर घ्यायची आहे. बाही आता कट करून घ्यायची आहे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ही बाहीची काठ मी कापून वर लावणार आहे. 3/4 बाही आहे. ही डिझाईन जास्त असल्यामुळे मी काठ वरून लावणार आहे. सिंपल ड्रेसची कुर्ती आवड असणार तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.